धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने भरडलेल्या शेतकऱ्यावर दुसरं एक संकट उभं राहिले। जवळजवळ 600 ते 700 शेतकऱ्याचे पैसे एका आडत दुकानदाराकडे अडकलेत आणि त्याचं कारण असं आहे की ते आडत दुकानदार जे आहे त्यांनी आत्महत्या केली आहे आणि त्याची जिम्मेदारी घ्यायला कोण तयार नाही आहे। ही शेतकरी जे आहेत ती मार्केट कमिटीच्या पुढे थांबलेली आहेत। जिल्ह्यातले जवळजवळ 600 ते 700 शेतकरी आहेत आणि यांचं मागणी एकच आहे की आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला मिळायला पाहिजेत। आता यांचे पैसे कोण देणार हा मोठा प्रश्न आहे। तुमचं सोयाबीन घातले का तुम्ही? हो घातले. किती? 110 क्विंटल. बर 110 क्विंटल. किती पैसे झाले त्याचे अंदाजे? 110 क्विंटलचे 7.5 लाख रुपये होतात. हा. ते मला त्यांनी वरचे 6 लाख रुपये दिलेले आहेत वेळोवेळी. 3 वर्षाचं सोयाबीन आहे माझं. माझे फक्त त्यांच्याकडे 1.5 लाख रुपये येणार आता सध्या. 1.5 लाख रुपये. 1.5 लाख राहिले. 1.5 लाख रुपये राहिलेले आहेत. तुम्ही कुठले आहेत? चिलवडी. तुम्ही किती घातलं सोयाबीन? मी हरभरा घातला हा 47 क्विंटल. 47 क्विंटल. कधी घातलं? मे महिन्यात घातलं. पैसे नाही भेटले? उचल दिली थोडी. बाकीचे राहिले? हा 1.5 लाख राहिले. किती शेतकरी असतात जिल्ह्यातले? जिल्ह्यातले 400-500 शेतकरी आहेत की. 700 मला. 600-700 हो सगळ्याचे पैसे अडकले. हो. कोण जिम्मेदार आहे याला? जिम्मेदार का ही आडतवाला, ही मार्केट कमिटी, नेते मंडळी. त्याला नेते मंडळीच रसद पुरवी ती. मार्केट कमिटी पण जिम्मेदार आहे? हा आहेच की. हा. कारण ओरिजिनल पावती दिली नाही त्या काट्याची पावती देतात आणि त्याच्यावर शिक्का मारतात. आता माझं वैयक्तिक 60 क्विंटल सोयाबीन मी घातलेलं आहे. 5व्या महिन्यात सोयाबीन घातलेलं आहे आणि मार्केट म्हणजे शासनाच्या भावाप्रमाणे 5400 देतो म्हणला, म्हणून आम्ही बी जरा थोडं आम्हाला लालच लागली म्हणून आम्ही थोडं थांबलो 8-15 दिवस. तर हे ना आम्हाला पुन्हा कोणूनच लावलं. पुढे किती कोटी रक्कम असेल सगळ्या शेतकऱ्याची? सगळ्या शेतकऱ्याची मिळून एक 13-14 कोटी रुपये रक्कम आहे. बर. हा 13-14 कोटी रुपयाची रक्कम आहे आणि ही शुद्ध प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक आहे. पूर्ण फसवणूक केलेली आहे त्यांनी. बरोबर सगळ्या शेतकऱ्याला सहानुभूती विश्वासात घेऊन प्रत्येकाला मालाचे पैसे उद्या देतो परवा देतो म्हणून टाळून त्यांचा काय प्रॉब्लेम केला ते शेतकऱ्याचा कसलाही दोष नाही. त्यांनी आणून माल घातलाय, पैसे मागायला लागले ती आणि त्यांनी सुसाईड केलंय. सुसाईड करायला शेतकऱ्याचा काही दोष नाही याच्यामध्ये. कुणी त्यांना शेतकरी उद्धट बोलला नाही, काय नाही. त्यांनी सुसाईड. तुम्ही शेतकऱ्यांनी काय केलं म्हणजे कलेक्टरला मागणी केली का मार्केट कमिटीला? कुणाला बोललात तुम्ही? तुमचे पैसे देणार आहे कोण? आता आमचे पैसे जे आहे ते एकतर आडत दुकानदार आहे, त्याची प्रॉपर्टी काय बघावी लागेल शासनानं. हे माल घातलेला कुठं काय केलाय त्याचे पैसे काय केलेत, त्याची विल्हेवाट काय लावली, ते पैसे काय केलेत, आलेत का कुठं गेलेत, हे पैशावर ह्यांनी काय केलंय ते बघावं. ह्यांचे सगळं माहिती काढावी आणि ह्या पैशाची ह्यांनी कशी विल्हेवाट लावली हे बघून शेतकऱ्याचे पैसे द्यावे. आणि त्यांची प्रॉपर्टी आहे, पैसे देण्यापुरती प्रॉपर्टी आहे, त्यांनी ते प्रॉपर्टी विकून शेतकऱ्याचे पैसे द्यावे. आणि मार्केट कमिटीने काय करायला पाहिजे? मार्केट कमिटीने पण वेळोवेळी लक्ष दिलं असतं तर आज ही वेळच आली नसती. फक्त आज धाराशिव मध्ये एकच आडत दुकान चालू आहे. ती बी आता ह्यांनी 5-6 वर्षापासून असाच व्यवहार करीत होता. वजन काटा जे मार्केट कमिटीचा आहे त्याच्यावरच सगळ्या गाड्याची वजन करायची. माल घेताना वजन तिथंच करायचं, त्याच्यावर शिक्का मारायचा. आणि ती जण आज मार्केट कमिटीला आम्ही म्हणालो तर ही पावती बरोबर नाही, डुप्लिकेट पावती आहे असं मार्केट कमिटी म्हणती. आणि हा व्यवहार 5 वर्षापासून हा आडत दुकानदार करतो, त्यावेळेस मार्केट कमिटीनं काय लक्ष दिलं नाही. वजन काट्याची पावती डुप्लिकेट असं म्हणलं की ते? हो, तुम्ही मार्केट यार्डाची जी कॉपी असती ती कॉपी नाही तुमच्याकडं असं शेतकऱ्यालाच म्हणलं जातंय. मग आता ह्याच्यात दोषी कोण आहे आम्हाला स्वप्न आता ही करायची वेळ आली. आता आम्हालाच घाम यायला लागला. ही आम्ही कष्ट करून ह्यांना माल घातलाय आणि आता हीच मार्केट कमिटी म्हणती ओरिजिनल पावतीच नाही. मग ही 5 वर्षापासून ह्यांनी ओरिजिनल किती जणांना पावत्या दिल्यात ही बघावं लागेल ना. ह्या मार्केट कमिटीने बघावं लागेल, पोलीस प्रशासनाने बघावं लागेल. तुमचं आहे का सोयाबीन? ज्वारी. बोला की. कधी घातली? 2 महिने झाले, 2-3 महिने. बर. पैसे नाहीत? पैसे मिळालेच नाहीत. 50,000 आहेत. आता काय करायचं? आता काय असेच प्रयत्न करायचा, मागायचे काय करायचं. दिले तर घ्यायचे नाही तर बोलले म्हणून बसायचे. काय करावं? पर्याय नाही. मग काय करावं? बोललं म्हणून कसं म्हणतो. मग आता काय एकंदरीत धाराशिव जिल्ह्यातले हे असे शेतकरी इथं कुणाची ज्वारी आहे, कुणाचा हरभरा आहे, कुणी दुसरं धान्य आहे, सोयाबीन, मोठ्या प्रमाणात सोयाबीन घातलेलं आहे. मात्र जवळजवळ 14 कोटीच्या वरचा व्यवहार आहे आणि हे सगळे शेतकरी पैशासाठी अडकून पडलेत. ह्याच्यावर निर्णय कोण घेणार हा प्रश्न
शेतकऱ्याच्या डोक्यात आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.